चला तर आज गणेश चतुर्थीनिमित्त बनवूयात पारंपरिक गूळ खोबऱ्याचे मोदक। त्यासाठी हे वरचं आवरण तयार करण्यासाठी सपाट वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे। थोडंसं मीठ त्यात टाकून देऊ आणि मळून घेऊ। हे आपली कणिक मोदकासाठीची तयार झाली। रवा आणि कणकेचं हे मिश्रण आपण एकत्र मळून घेतले। आता हे सारणाचं साहित्य, त्यात थोडीशी अर्धा चमचा खसखस, नंतर वेलची पूड, एक अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ आणि डेसिकेटेड कोकोनट एक 2-3 चमचे आणि गूळ एक सपाट वाटी। हा सारण आपलं आता तयार झाले, ते थंड होऊ देऊ। स्टीमर मधल्या पाण्याला उकळी आली, आपण मोदक ठेवून घेऊ। आता आपले 8 ते 10 मिनिटात मोदक उकडून तयार होतील। तयार आहेत आपले गूळ खोबऱ्याचे पारंपरिक मोदक। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा।